ट्रक चालकांचा संप अजूनही वेगवेगळ्या भागामध्ये सुरू आहे। आता पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। हिटअँड कायद्याविरोधात देशभरात ट्रक चालकांचा संप, भाजीपाला पुरवठा, पेट्रोल डिझेल पुरवठ्यावर मोठा परिणाम। नवीन मोटार वाहन कायद्याविरोधात राज्यभरात ट्रक आणि टँकर चालकांचा संप। दरम्यान राज्यातील काही भागामध्ये कडकडीत संप, तर काही भागात चालकांकडून संप मागे। नाशिकच्या मनमाडमधील इंधन प्रकल्पाबाहेर वाहन चालकांचं आंदोलन। प्रकल्पातून इंधन वाहतूक करणाऱ्या 1,500 वाहनांची चाकं थांबली। नाशिकमध्ये वाहन चालकांचा संप, जिल्हाधिकारी वाहतूकदार संघटनांमध्ये आज पुन्हा बैठकीची शक्यता। एचपीसीएल, बीपीसीएल, इंडियन ऑइल मार्फत होणारा इंधन पुरवठा ठप्प। छत्रपती संभाजीनगरमध्ये ट्रक चालकांचा संप सुरू। संपामुळे ट्रक चालकांनी धुळे सोलापूर महामार्गावर वाहनं थांबवली। सोलापूरमध्ये टँकर चालकांचा संप सुरू। सकाळपासूनच नागरिकांची पेट्रोल भरण्यासाठी तारांबळ। नवीन मोटार वाहन कायद्याच्या विरोधात ट्रक चालकांचा संप। धाराशिवमध्ये आज दुपारपर्यंत पुरेल इतकाच पेट्रोल साठा शिल्लक। आपत्कालीन सेवा आणि रुग्णवाहिकेसाठी पेट्रोल राखीव। शिर्डीसह अहमदनगरमध्ये रात्रीच इंधन साठा संपला। नोकरदार, शेतकरी, विद्यार्थ्यांना मोठा फटका। खासगी ट्रॅव्हल्स आणि खासगी वाहनधारक इंधनाच्या शोधात। बुलडाणा जिल्ह्यामध्ये एसटी वाहतुकीला संपाचा फटका बसण्याची शक्यता। बुलडाण्यामध्ये एसटीला उद्यापर्यंत पुरेल इतका डिझेल साठा शिल्लक। संप सुरू राहिला तर एसटी बसच्या वाहतुकीवर परिणाम होणार। वेगवेगळ्या भागामध्ये संपाचा फटका बसलेला आहे। आता पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। ट्रक टँकर चालकांच्या संपाचा खासगी शाळांच्या बसेसवर परिणाम होण्याची शक्यता। इंधन पुरवठा झाला नाही तर उद्यापासून बसेस बंद राहणार। शासनानं लवकरात लवकर तोडगा काढावा, महाराष्ट्र स्कूल बस असोसिएशनची मागणी। ट्रक चालकांच्या संपाचा दादर भाजी मार्केटला फटका। भाजीपाला पुरवठा न झाल्यानं भाजी विक्रेत्यांची दुकानं बंद। ट्रक चालकांच्या संपामुळे पुण्याच्या मार्केट यार्डमधील गाड्यांची आवक कमी। पुणे मार्केट यार्डमध्ये आज फक्त 900 गाड्यांची आवक। अमरावतीमध्ये ट्रक चालकांच्या संपामुळे भाजीपाल्याची आवक घटली। भाजीपाला मार्केटमध्ये नसल्यानं भाजीपाल्याच्या दरामध्ये वाढ। नागपुरात ट्रक चालकांच्या संपाचा फळ आणि भाजीपाला मार्केटला मोठा फटका। कालच्या संपामुळे कोट्यवधी रुपयांचं फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये पडून कळमना मार्केटमध्ये फळांसह भाजीपाल्याचे लिलाव रखडले। मुंबई अहमदाबाद महामार्गावरील सर्वच पंपांवर इंधन उपलब्ध नसल्याचं बोर्ड। इंधन उपलब्ध नसल्यानं वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता। ट्रक चालकांच्या देशव्यापी संपाचा इंधन पुरवठ्यावर मोठा परिणाम। नागपुरातील काही पेट्रोल पंपावर पेट्रोल संपलं। पेट्रोल पंप चालकांनी लावले नो स्टॉकचे बोर्ड। कालपासून पेट्रोल टँकर आले नसल्यानं वाहनधारकांवर परत फिरण्याची वेळ। नागपुरात संपाचा रुग्णवाहिकांना फटका। पेट्रोल डिझेल न मिळाल्यानं मेयो रुग्णालयाबाहेर रुग्णवाहिका उभ्या। वेळेवर इंधन उपलब्ध न झाल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता। मुंबईच्या नाहूर भागामध्ये इंधनाचा तुटवडा भासण्याची शक्यता। संपामुळे नाहूरमध्ये कालपासूनच डिझेल पेट्रोलचा पुरवठा बंद। दुचाकीसह 4 चाकी चालकांची पेट्रोल पंपावर गर्दी।